तर मंडळी मी इथे मस्त आज फ्राईड शेजवान राईस बनवणार आहे, पण तुम्ही इथं शिल्लक राहिलेल्या भातापासून पण बनवू शकता। माझ्याकडे शिल्लक भात नव्हता पांढरा, तर मी इथे पांढरा भात मस्त शिजून घेतला आहे। थोडंसं मीठ टाकायचं आणि मग त्याला चव छान येते, त्यामुळे थोडंसं मीठ टाकून मी इथे पांढरा भात छान शिजून घेतलाय आणि त्याला एका चाळणीमध्ये निथळायला ठेवून द्यायचा आहे। व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचा, म्हणजे भात चिकट होत नाही। इकडे कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकले आणि लसणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत खुडून, त्या परतून घ्यायच्या आणि 2 उभे साईजचे पातळ कापलेले कांदे छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे। तर ह्या भाज्या अर्ध्या कच्च्याच परततात, पण आमच्या घरामध्ये आवडत नाही, त्यामुळे पूर्णपणे परतून घेणार आहे। त्यानंतर कोबी टाकलाय उभा कापलेला आणि हिरवा मटार आणि शेजवान फ्राईड राईस मसाला टाकलेला आहे, छान परतून घ्यायचा आहे आणि मस्त त्यामध्ये आपण शिजवलेला भात जो आहे तो टाकून परतून घ्यायचा। यामध्ये मीठ टाकायची गरज नाही, मीठ मसाल्यामध्ये ऑलरेडी असतं आणि छान परतून घ्यायचा। फ्राईड शेजवान राईस तयार झाला कोथिंबीर टाकून।